नमस्कार मंडळी, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी अंकिता. आज आपण बनवूया गणेशाची मूर्ती. म्हणून म्हटलं की आज आपण काही बोलूया गणेशाबद्दल. तर आपल्या हिंदू संस्कृतीमध्ये 33 कोटी देवतांचा उल्लेख केला जातो. पण कोणत्याही देवतेची पूजा करताना सर्वप्रथम बुद्धीचे देवता असणाऱ्या गणपतीचं पूजन केलं जातं. लहानांचा लाडका बाप्पा तर मोठ्यांचा मोरया. सर्वांना प्रिय असलेला आपल्या बाप्पाचं आगमन लवकरच होणार आहे. म्हणून काही माहिती व त्याच्यातले गुण आपण ऐकून घेऊया आज. गणपतीमध्ये अधिक असे खास गुण आहेत, जे आपण अंगी बाळगवले तर आपलं जीवन खूपच सोपं होईल आणि लवकरच आपल्याला यशही मिळेल. गणेशातील गुण अवगत करून घेण्यासाठी आपण त्यातील काही गुण बघूयात. पहिला गुण म्हणजे कोणत्याही परिस्थितीत आनंदी समाधानी राहणे. आपण एवढ्या तेवढ्या कारणावरनं निराश होऊन जातो. आयुष्य खूपच छोटं आहे, पण आपल्याला ते आनंदी समाधानीपणे जगता येत नाही, कारण आपण निराश असतो. कोणत्याही परिस्थितीत आनंदी राहणं आपल्याला जमत नाही. त्यामुळे हा गुण आपण गणेशाकडनं घ्यायलाच हवा की कोणत्याही परिस्थितीत कसं आनंदी राहायचं आणि समाधानी राहायचं. दुसरा गुण म्हणजे धैर्यशील बनणे. छोट्या छोट्या प्रसंगावर आपण जर धैर्य गमावलं तर कसं होणार. काही प्रसंग तर असे असतात की तिथे धैर्याची खूपच गरज असते आणि जर आपण तेच गमावून बसलो तर आपलं कसं होणार. त्यामुळे धैर्यशील बनणं खूपच महत्त्वाचं आहे. आजकालच्या युगात तरी धैर्यशील असणं खूप गरजेचं आहे. त्यामुळे समोर काय आहे, कसं आहे ते न बघता आपण धैर्य दाखवायला हवं. तिसरा गुण म्हणजे शांत चित्त ठेवणे. भरपूरदा आपण गडबडीत हायपर होऊन जातो आणि प्रसंगामध्ये शांत राहण्याची गरज असताना आपण खूपच चिडचिड करतो. त्यामुळे शांत चित्त ठेवणे हे खूप गरजेचे आहे. भरपूर गोष्टी शांत राहून पण सॉल्व्ह होतात हे आपल्याला कळत नाही. आपण कधीच आपलं चित्त शांत ठेवत नाही आणि शांत चित्ताने जर आपण कधी काम केलं तर ते काम पण खूप छान होतं हे आपल्याला माहीत असतं, पण आपण ते करत नाही आणि आपण ते चित्त शांत ठेवतही नाही. चित्त शांत असलं की डोकंही शांत राहतं आणि मनही शांत राहतं आणि सगळ्या आपल्या हातून चांगल्या गोष्टी घडतात. त्यामुळे चित्त खूप शांत ठेवणे गरजेचे आहे आणि हा गुण आपण गणेशाकडनं घ्यायलाच हवा. चौथा गुण म्हणजे आपल्यातलं छोटं मूल जिवंत ठेवणे. सर्वांनाच माहीत आहे, लहान मुलांच्या आवडतीचे देवता म्हणजे गणेशा. त्यांना ते त्यांच्यासारखेच वाटतात. त्यांना असं वाटतं की हे आपल्याच सारखे आहे, आपल्याच एवढे आहे, छोटे आहेत. का तर त्यांनी स्वतःतला लहान मूल जिवंत ठेवलेलं आहे आणि ते आपल्याला त्या प्रकारे दिसत आहेत समोर. त्यामुळे मुलांना लहान बाप्पा खूप आवडतात. त्यामुळे आपण पण आपल्यातलं लहान मूल जर जिवंत ठेवलं तर आपणही सगळ्यांना खूप आवडू. प्रत्येक माणसात एक निरागसता असते आणि ती आपण जपायलाच हवी. आपण मोठे होतो, आयुष्यात खूप काही करतो, मोठे होतो, वय वाढतं, पण आपण जर आपल्यातलं लहान मूल सांभाळून नाही ठेवलं तर त्याचा काहीच उपयोग नाही. आयुष्य एकदम बोरिंग होऊन जातं. त्यामुळे ती निरागसता जपता यायला हवी, जशी बाप्पांनी जपली आहे. पाचवा गुण म्हणजे चांगल्या वाईटाची जाण ठेवणे. काय चांगलं आहे, काय वाईट आहे ते आपल्याला ओळखायला आलं पाहिजे. आपलं एखादं काम व्हावं म्हणून वाईट मार्ग निवडून चांगलं काय वाईट काय हे ओळखणं विसरून जाणे हे एकदम चुकीचं आहे. चांगल्या मार्गाने किंवा चांगल्या प्रकारे केलेलं काम कधीही यशस्वीच होतं. त्यामुळे चांगलं वाईट ओळखून चांगलंच नेहमी करावं. वाईटाच्या मागे कधी जाऊ नये. चांगल्या वाईटाची जाण ठेवावी आणि सर्वांचं चांगलंच करावं. म्हणजे आपोआपच आपलंही सर्व चांगलं होतं.
आणि शेवटचा गुण म्हणजे कला अंगी बाळगावी. गणेशाचे सर्व गुण घेऊन त्यांचा हाही गुण आपण घ्यायला हवा की त्यांच्या अंगात खूप कला आहेत, त्या कलाही आपण घ्यायला हव्या. जसं काय चातुर्य, निरागसता, चंचलता, त्यांच्यातील उत्साह, लहान मुलासारखं त्यांचं वागणं, हे सर्व गुण खूप छान बनवतात एका माणसाला. त्यामुळे आपण हे सर्व गुण घ्यायला हवे आणि प्रत्येक माणसाला एक ना एक तर कला यायलाच हवी आयुष्यात. त्यामुळे सर्वांनी काही ना काही नवीन शिका, सर्व नवीन नवीन कलांना प्रोत्साहित करा आणि स्वतःही प्रोत्साहित होऊन नवीन नवीन शिकण्यासाठी नेहमी तत्पर राहा. अशाने आपल्यातील लहान मूल जिवंत राहील आणि आपण आयुष्यात नेहमी उत्साही राहू. तर आता मी दुसरी मूर्ती बनवते. कमेंटमध्ये नक्की सांगा की मूर्ती कशी झाली आहे. मी कधी प्रोफेशनली हे सर्व शिकले नाही आहे, पण मला याची आवड आहे, त्यामुळे मी प्रयत्न केला आणि जसं जमलं तसं तुमच्यासमोर प्रेझेंट केलं आहे. त्यामुळे नक्की सांगा कसं झालं आणि काही जर बदल करायचे असतील, काही माझं चुकलं असेल तर ते पण कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि आत्तापर्यंत तुम्ही माझे व्हिडिओ बघितले त्याबद्दल खरंच खूप खूप धन्यवाद. असंच पुढेही सपोर्ट करत राहा. आणि हे गणेशाची मूर्ती मी तुम्हाला सर्वांना दाखवण्यासाठी बनवले आहे 2, पण मी घरात बसवण्यासाठीही स्वतःच्या हातानेच गणपती बनवलेला आहे. तर गणपती बनवण्यामागचं एक कारण आहे की आपल्यातील पॉझिटिव्हिटी आपण त्या मूर्तीमध्ये टाकतो आणि खूपच छान ती मूर्त बनते. इतकी पण ती आर्टिस्टसारखी नसावी, पण तरी पण आपलं मन ओतून आपण जे काम करतो ते छानच होतं आणि आपल्याला त्याचा एक वेगळाच आनंद असतो. त्यामुळे पुढच्या वर्षी तरी सर्वांनी मूर्ती हाताने बनवायचा प्रयत्न करा आणि तो आनंद अनुभवा. तो आनंद खरंच खूप छान आहे आणि हे करून असं वाटतं की गणेशाची सेवा पण झाली आहे आणि त्यातील काही गुणही आपल्याला येतील, आपल्या अंगी येतील. त्यामुळे हे नक्की करून बघा, सर्वांना खूप आनंद होईल. पुढच्या वर्षी नक्की प्रयत्न करा मूर्ती बनवण्याचा. आणि ही मूर्त मी शाडू मातीने बनवलेली आहे, त्यामुळं इको फ्रेंडलीच आहे. सो निसर्गालाही काही त्रास होणार नाही जर आपण अशा मूर्ती बनवल्या आणि आपल्याला जे समाधान, जे आनंद मिळेल तो वेगळाच. आणि जर घरात लहान मुले असतील तर तेही आपलं बघून तेही शिकतील, त्यांनाही आनंद वाटेल, या सणांची मज्जा अजून वाढेल. त्यामुळे असे सगळे प्रयोग आपण करत जाऊया आणि तुम्हीही करून बघा, खूप छान वाटेल. अशा प्रकारे झाल्या आपल्या दोन्ही मूर्ती. मला नक्की सांगा की कसं वाटलं तुम्हाला आणि कोणती मूर्ती जास्त आवडली. आपण भेटूया पुढच्या व्लॉगमध्ये.